घेतला। रायरीच्या डोंगरापासून ते दुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 14 वर्ष हा किल्ला बांधण्यात गेली। या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट असलेले हिरोजी इंदलकर यांच्याकडे दिले। जगदीश्वराच्या पायरीवर आजही हिरोजी इंदलकर यांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहावयास मिळतो, तो म्हणजे सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर। या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा। त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल। आज जो आपण रायगड पाहतोय तो म्हणजे पडलेल्या इमारती, ढासळलेले बुरुज, जमीनदोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे। याची कारणं म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे। जर ही आक्रमणे या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता। आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था झाली कशी। स्वराज्याची राजधानी असलेला